महाराष्ट्र आवाज न्यूज. मानवतेला काळीमा, बेवारस मृतदेहाचे कचरा वाहनातून विल्हेवाट. स्वच्छ शहर आणि मानवी सन्मान यांच्या घोषणा करणाऱ्या अमळनेर नगर परिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर परिषदेने घनकचरा संकलनाच्या ठेकेदारासोबत केलेल्या करारात बेवारस मृतदेहांच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था अनिवार्य असतानाही ग्रामीण रुग्णालयातील एका बेवारस मृतदेहाची वाहतूक कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीतून करण्यात आल्याचं उघड झालं. सन 2024-25च्या करारानुसार बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावणं व मृत जनावरे उचलण्यासाठी स्वतंत्र वाहनाची तरतूद स्पष्टपणे करण्यात आली असून त्यासाठी स्वतंत्र मानधनही निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे मृतदेहाची कचरा गाडीतून वाहतूक करणं हे कराराच्या अटींचं उल्लंघन असल्याची चर्चा सुरू झाली. या घटनेचा फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. मृत व्यक्तीच्या सन्मानाची पायमल्ली झाल्याची भावना व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान अमरधाम स्मशानभूमीतील अपुऱ्या सुविधा, अर्धवट जळालेल्या अवशेषांची विटंबना तसेच शहरातील दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमुळे नगर परिषदेच्या कारभारावर आधीच प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा परिस्थितीत करारातील अटींचे पालन का झाले नाही, स्वतंत्र वाहन उपलब्ध नसताना कामास परवानगी कोणी दिली आणि प्रशासनाने देखरेख का ठेवली नाही, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संबंधित ठेकेदाराकडून गंभीर व अक्षम्य चूक झाल्याचं मान्य करत त्याला नोटीस बजावून नियमानुसार कारवाई केली जाईल असं सांगितलं. नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांनी हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणार असल्याचं म्हणत दोषींवर कोणतीही गय केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. कारवाईचं आश्वासन देण्यात आलं असलं तरी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर ठोस कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.